हे बघा, ट्विट वॉर नाही आहे. संजय राऊत हे नेहमीच पतंगबाजी करत असतात. त्याच पद्धतीची पतंगबाजी कालपासून ते न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात करतायत. जसे काही न्यायमूर्तींनी त्यांच्या कानातच येऊन सांगितलेलं आहे की निर्णय काय देणार. संजय राऊत ज्या दिवशी निवडणूक आयोगाने आम्हाला निशाणी आणि पक्षाचं नाव दिलं, त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे आपण वाचलत का? आमच्या पक्षात फूट पडलेली नाहीये. पक्ष आमचा एकसंध आहे, मूळ शिवसेना आहे. आपण बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची तत्व ते आपण विसरलात. त्यामुळे आमचा पक्ष एकसंध आहे आणि निवडणूक आयोगाने जे कारण दिलेलं आहे ते तुम्ही तपासा. संजय राऊतांचं कसं आहे की पतंगबाजी करायची. आमचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची मूळ तत्वाची शिवसेना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न यांनी लिहिलेलं संविधान यावर आमचा विश्वास आहे. आता न्यायालयाचं कौतुक करायचं आणि निर्णय लागला की न्यायमूर्ती आणि न्यायालयाच्या नावाने शिव्या घालायचा हाच उद्योग तुमचा आहे. त्यामुळे ह्या पतंगबाजीला काही अर्थ नाहीये. रोजची जाणारी माणसं थांबवण्याकरता कदाचित आपण याचा उपयोग करू पाहत असाल. आधी आपला पक्ष सांभाळा, जे काही उरली सुरलेली माणसं सांभाळा आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने टाव फोडा. एकदमच खात्रीने म्हटलं गेलंय की एकनाथ शिंदेची शिवसेना हा पक्ष कुठेतरी विलीन केला जाईल, तो मर्ज करण्यासाठी बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचा उपयोग केला जाईल किंवा भाजपमध्ये मर्ज. मुळात काँग्रेसमध्ये मर्ज होण्याचा सल्ला पवार साहेबांसारख्या नेत्याला आणि पक्षाला त्यांनी दिलेला आहे आणि पवार साहेबांना हे सल्ला देतात काँग्रेसमध्ये मर्ज व्हा. तर स्वतः सुद्धा काँग्रेसमध्ये मर्ज होण्याची तयारी केली असेल. त्यामुळे तुम्ही सल्ले देऊ नका. तुम्हाला कदाचित MIM मध्ये मर्ज व्हावं लागेल किंवा समाजवादी पार्टीमध्ये मर्ज व्हावं लागेल अबू आसिम आझमीच्या. अनेक वेळा पक्ष आता देखील न्यायालयात केस सुरू असताना ते म्हणताना पाहायला मिळत आहे. काय वाटतं त्यांचं म्हणणं यावेळी तुम्ही करत? संजय राऊतांनी आमच्या पक्षाची काळजी घेण्यापेक्षा स्वतःचे जे काही उरले सुरलेली लोक आहेत ना, ती कशी पक्षात राहतील, नगरसेवक आमदार जे उरले सुरलेले ते कसे पक्षात राहतील याची काळजी करावी. त्यांच्या समवेत जे काल सुप्रीम कोर्टामध्ये जे काही खासदार होते ते कसे कायम स्वतःबरोबर राहतील याची आधी त्यांनी काळजी करावी. त्यांच्यासोबत 2 खासदार होते काल सुप्रीम कोर्टात. त्यांच्यासोबत जी काही लोक असतील, मग खासदार असतील आमदार असतील, त्यांची काळजी संजय राऊतांनी करावी. मस्के साहेब, तुम्ही सोबत खासदार असे म्हटले, म्हणजे तुम्ही अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यावरती शंका उपस्थित करताय. हे बघा, त्यांच्या सोबतच्या सगळ्या माणसांवरती महाराष्ट्रातील जनता संशय व्यक्त करते. संजय राऊतांवरती सुद्धा संशय आहे. उद्या राज्यसभेचं तिकीट मुदत संपल्यानंतर जर काँग्रेसने दिलं तर कदाचित ते काँग्रेसमध्ये सुद्धा विलीन होतील, पूर्ण पक्ष विलीन करतील. संजय राऊतांचं तुमच्या पक्षात स्वागत होईल का? आमच्या पक्षामध्ये यायचं असेल तर त्यांना पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधावा लागेल. पुन्हा एकदा म्हणजे पूर्वी केला होता संपर्क? मागची निवडणूक एकनाथ शिंदे साहेबांनी मनावर घेतली म्हणून तर ते राज्यसभेचे खासदार निवडून आले. नाहीतर आमदार तर सर्व शिंदे साहेबांच्या सोबत होते. ते निवडणूक झाल्यानंतरच आमदारांनी आमच्या पाऊल उचललं. शिंदे साहेबांनी मनात आणलं असतं तर संजय राऊतांचा खेळखंडोबा नक्कीच झाला असता. मस्के साहेब, मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद सुरू आहे. गंभीर आरोप